क्रिसमस निमित्ताने आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे प्लम केकची रेसिपी। ही रेसिपी बनवण्यास अगदी सोपी आहे। अंडी न वापरता आपण हा प्लम केक कसा बनवणार आहे तो मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा। नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये। प्लम केक बनवण्यासाठी मी इथे पॅन मध्ये अर्धी वाटी साखर घेतला आहे। फक्त साखर घालायची आपल्याला, कारण ही साखर आपल्याला इथे कॅरमलाइज करून घ्यायची आहे। हे बघा, साखर वितळल्यानंतर अशी दिसते। आता इथे साखर कॅरमलाइज झाली आहे, छान गोल्डन रंग आला आहे। कॅरमलाइज सिरप बनवण्यासाठी मी इथे थोडं पाणी घातलं आहे, अर्धा ग्लास, आणि या साखरेला पुन्हा एकदा व्यवस्थित वितळून घ्यायचं आहे। पाणी घातल्यानंतर याला पुन्हा व्यवस्थित वितळून घेऊन इथे आपला कॅरमल सिरप तयार झाला आहे। आता आपण याला एका वाटीमध्ये काढून घेऊया थंड होण्यासाठी। आज मी हा केक कढईमध्ये करणार आहे, त्यासाठी मी इथे कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवली आहे। केक बनवण्यासाठी मी इथे बोलमध्ये अर्धी वाटी दही घेते आहे। त्यानंतर मी इथे ॲड करते आहे पाववाटी तेल। इथे आपल्याला कुठल्याही चवीचं तेल ॲड करायचं नाही आहे, प्लेन तेल ॲड करायचं आहे आपल्याला। त्यानंतर मी इथे अर्धी वाटी पिठी साखर ॲड करते आहे। त्याला आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे ॲड करते आहे अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स, आणि आपण जे आधी कॅरमल सिरप तयार केलं होतं ते इथे मी ॲड करते आहे। त्यालाही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अर्ध्या वाटी ऑरेंज ज्यूस मध्ये हे काही ड्रायफ्रूट्स आणि ड्राईड फ्रूट्स मी इथे शिजवून घेतले आहे। यामध्ये क्रॅनबेरीज, चेरीज, पपई, डेट्स, काजू, बदाम, काळे मनुके आणि किशमिश वापरले आहे। आता बोलवर मी जाळी ठेवून इथे मी मैदा चाळून घेणार आहे। मी इथे 1 वाटी मैदा घेतला आहे। त्यानंतर मी इथे ॲड करते आहे 2 चमचे कोको पावडर आणि 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा वापरते आहे। हे सर्व साहित्य आपल्याला चाळून घ्यायचं आहे। अर्धा चमचा मी इथे दालचिनी पावडरही वापरते आहे। साहित्य चाळून झाल्यानंतर अगदी हलक्या हाताने आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे। कट आणि फोल्ड अशी मेथड इथे वापरायची आहे आपल्याला। साहित्य मिक्स झालं आहे पण थोडं कोरडं वाटतंय, त्यामुळे मी इथे 2 ते 3 चमचे रूम टेम्परेचरवरचे दूध ॲड करते आहे, जेणेकरून हे थोडं सैल होईल। हे बघा किती छान इथे बॅटर आपलं तयार झालं आहे। अशीच कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला। केकच्या भांड्याला मी इथे आतून बटर पेपर लावून तेल लावून घेतलं आहे। जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तेल लावून थोडा मैदा भरभरून घ्यायचा। आता मी इथे हे बॅटर ॲड करते आहे। बॅटर ॲड करून झाल्यानंतर आपण हे थोडंसं भांडं आपटून घेणार आहोत, जेणेकरून याच्यामध्ये जे एअर बबल्स तयार होतात ते राहत नाही। आता मी इथे ऑरेंज ज्यूसमध्ये शिजवलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते मी इथे वरतून ॲड करते आहे। तुम्ही इथे टूटी फ्रुटी सुद्धा ॲड करू शकता। केकला आता आपण इथे बेक करायला ठेवूया। मी अगदी लो गॅसवर मी हा केक बेक करणार आहे 1 तासासाठी, आणि वरतून मी एक वजन असं ठेवणार आहे, जेणेकरून ती वाफ आतमध्येच राहील। 1 तास झालेला आहे आणि इथे मी ते चाकूच्या सहाय्याने केक शिजला आहे की नाही ते बघते आहे। चाकू अगदी क्लीन निघाला आहे, याचा अर्थ केक आतपर्यंत शिजला आहे व्यवस्थित थंड करून घेतला आहे। आणि आता मी याला डिमोल्ड करते आहे। बघा किती इझिली आपला हा केक डिमोल्ड झालेला आहे। बटर पेपर काढून घेऊया आणि याला मी सरळ करून घेतला आहे। बघा किती छान दिसतोय आपला हा प्लम केक। थोडंसं आपण इथे पावडर शुगरने वरतून थोडंसं डेकोरेट करून घेऊया। पावडर शुगरमुळे थोडंसं स्नो इफेक्ट येतो, त्यासाठी मी ते थोडीशी पावडर शुगरही भरभरते आहे। तर या क्रिसमसला असा प्लम केक नक्की एकदा ट्राय करा। तुम्हाला मी हा केक इथे कट करून दाखवते आहे, किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेला आहे आतपर्यंत। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। भेटूया एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।